अकोटमध्ये भाजपच्या सोबत केलेली आघाडी तोडण्याचे आदेश इम्तियाज जलील यांनी दिले। या आघाडीबाबत आपल्याला काहीच माहिती नव्हतं अशी प्रतिक्रिया देखील जलील यांनी दिली आहे। एमआयएमचं धोरण हे भाजपच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याच्याशी तडजोड करणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। काउन्सिलर्सनी स्वतः घेतले निर्णय तर त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे आणि समजा वरच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना आदेशित केलं असेल तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही। मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागावले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही। विकास हे आमच्यासाठी सेकंडरी असणार आहे, पण प्राथमिकता आमची हे आहे की तुम्हाला कुठे कोणाला जायचे आहे हे तुमचा अधिकार आहे। शरद पवार साहेब सोबत त्यांच्या सोबत गेलेले आहे, बच्चू कडू साहेब त्यांचा प्रहार त्यांच्या सोबत आहे, राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे, पण आम्ही ज्या गटामध्ये भारतीय जनता पार्टी असणार त्या गटामध्ये आम्ही जाणार नाही। काउंसिलर्स उन्हें ये मालूम नहीं था कि उसमें बीजेपी भी है, महायुति के घटक भी है। उन्हें बताया गया था कि उसमें महाविकास आघाड़ी के घटक है, उसमें उबाटा के भी नगर सेवक है, उसमें राष्ट्रवादी तुतारी के भी नगर सेवक है और प्रहार के भी नगर सेवक है। पर बीजेपी के और हमारे सिद्धांत कहीं मिलते नहीं है, इसके लिए पार्टी ने उन्हें तुरंत आदेश जाहिर किया है कि इस नगर विकास आघाड़ी से समर्थन वापस ले लो। अकोटमधील भाजप एमआयएम युती प्रकरणामध्ये भाजपकडनं कारवाईला सुरुवात झाली आहे। विधानसभा आमदार प्रकाश भारसागरे यांना कारणे दाखवा नोटीस पक्षाकडनं देण्यात आली आहे। पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत नोटीस जारी करण्यात आलेली आहे। भाजपनं त्यांना ही नोटीस पाठवलेली आहे। आपलं हे अकोट शहर जर चांगलं ठेवायचं असेल तर आमदार प्रकाश भारसागरे प्रणित अकोट विकास मंच ही जी आघाडी आहे याच्यामध्ये आपण सामील झालो पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाचे विचार सोडून अकोट विकास मंच मध्ये सामील झाले। आपण काही त्यांना जबरदस्ती केली नाही आणि जेव्हा त्या अकोट विकास मंच मधल्या 21 पैकी 11 नगरसेवक जर भारतीय जनता पक्षाचे असतील तर हा विचार त्यांना करायचा होता की आमच्यासोबत यायचं की नाही। आम्ही एमआयएमला आमच्या त्या अकोट विकास मंच मध्ये सामील केलेलं नाही, आम्ही 4 नगरसेवकांना त्याच्यामध्ये सामील केलं असा मला तिथले आमदार प्रकाश भारसागरे आणि तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं।